हरिओम. आज बुधवार 22 एप्रिल 2026 श्री रामानुजाचार्य जयंती. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. ऐकूया त्यांचे विचार. मनुष्य जन्माला येणं, संतांची भेट होणं, त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणं, ह्या तीनही गोष्टी फार दुर्घट आहेत आणि म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असं म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचं कुठे राहतं. संत बनणं व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचं नसतं. एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसतं, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचं ते तेज असतं. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारे नाही. हात वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुख आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषांपेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचं आहे असं भगवंताचं सुख आहे. आणि ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेलं पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं, हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तो संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंतच बरं. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केलं जातं ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसं, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असो, इतकेच नव्हे तर बिन तिकीट काढलेली माणसं देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात ना. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसं भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिन तिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसं सुद्धा तरुण जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच संत संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्या करता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांना शरण जावं. संत स्वतः समाधान मिळून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्याला केवढे उपकार आहेत. संतांजवळ जे समाधान असतं ते आपल्याला लाभतं, म्हणजे संतांची प्रचिती आली असं समजावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.